लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. विजय थलपती आज तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची घेणार शपथ. सकाळी 10 वाजता शपथविधी सोहळा. थलपतींना एकूण 121 आमदारांचा पाठिंबा. राहुल गांधी शपथविधीला हजर राहण्याचा देखील अंदाज. टीव्हीके पक्षाला पाठिंबा दिल्याच्या पत्रानं एक आमदार असलेला एएमके पक्ष आक्रमक. आमच्या आमदारांचं बनावट सहीचं पत्र राज्यपालांना दिलं. एएमकेचा हा दावा. पक्षाचे सरचिटणीस टीटीव्ही दिनकर तक्रार देखील दाखल करणार असल्याची माहिती. 3 तास काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक. आजच्या बैठकीमध्ये केरळच्या मुख्यमंत्रीपदाबाबत तोडगा नाही. दरम्यान मुख्यमंत्रीपदाचा निर्णय मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी घेणार असल्याची देखील माहिती. माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी भावनिक क्षण. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या राज्यामध्ये भाजपचं सरकार स्थापन होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. पंतप्रधान मोदींच्या करिश्माचं हे यश. बंगालमध्ये भय हरलं, भरोसा जिंकला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंही हे विधान. बंगालमध्ये शपथविधी सोहळ्यादरम्यान पंतप्रधान मोदींकडून शिंदेंची विचारपूस. प्रवासादरम्यान काळजी घ्या मोदींचा शिंदेंना सल्ला. काही दिवसांपूर्वी शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं आपत्कालीन लँडिंग करण्यात आलेलं. जालन्यामध्ये सदावर्तींच्या गाडीवर मनसैनिकांकडून सुपारी आणि शैफेक. राज ठाकरेंवरील टीकेच्या निषेधार्थ कार्यकर्ते आक्रमक. चंदनझिरा पोलिसांकडून 4 ते 5 आंदोलक सध्या ताब्यात. गाडीवर ज्वलनशील पदार्थ टाकला, मला जाळण्याचा उद्देश होता का? सुपारी आणि शायफेकीच्या घटनेनंतर सदावर्ते आक्रमक. म्हणाल तिथे येतो, वैचारिक चर्चा करू. सदावर्तेंचं राज ठाकरेंना हे थेट आव्हान. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर शायफेकीनंतर समर्थकांनी सदावर्तेंच्या गाडीवर दुग्धाभिषेक केला. लोकशाहीला काळीमा फासणारी घटना घडली, त्यामुळे आम्ही दुग्धाभिषेक करतोय. सदावर्तेंच्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया. आळंदीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शायफेक. संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडूनही शायफेक. लवांडेंनी वारकरी संप्रदायातील घुसखोरांची यादी जाहीर केली. भंडारेंसह 10 ते 12 जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल. मला पिस्तूल दाखवून धमकावण्यात आलं, जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. विकास लवांडेंचा गंभीर आरोप. तर शायफेक करणाऱ्या गुंडांचा कायदेशीर बंदोबस्त करावा अशी मागणी. दरम्यान विकास लवांडेंनी संबंधित घटनेची माहिती शरद पवार यांनाही दिली. माझ्या गुरुवारी यांना घुसखोर असं म्हटलं, त्यांच्यावरती चिखलफेक केल्यानं शाईफेक केली. 15 दिवसांचा बैल लागला, त्यामुळे वारकरी संप्रदायाची दिलगिरी व्यक्त करतो. संग्राम भंडारे यांची TV9 ही प्रतिक्रिया समोर. संग्राम भंडारेंच्या कृतीचं आमदार संग्राम जगताप यांच्याकडून समर्थन. लवांडेंवरील शाईफेकीनंतर जगताप यांच्याकडून भंडारेंचं अभिनंदन. तर या लोकांना हिंदू धर्माविरोधात बोलायला कोण सांगतं, हे लोकांसमोर यायला हवं. जगताप यांचंही वक्तव्य. भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्याकडून पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावरील शायफेकीचं समर्थन. संग्राम भंडारे यांच्या शायफेकीचं समर्थन मी करतो. वैचारिक लढाई करण्यासाठी त्यांची ती पातळी नाही. लांडगेंचंही वक्तव्य. हा विचारांवरती हल्ला. 15 ते 16 लोक जातात आणि बंदूक दाखवून हल्ला करत असतात, हे चुकीचं. बोलून प्रश्न सुटतात. घडलेली घटना संत परंपरेला शोभत नाही. खरे वारकरी अशा पद्धतीनं बोलतात का? रोहित पवार यांचा हा हल्ला बोल. शायफेक करणं मला पटत नाही. मंत्री छगन भुजबळ यांची ही प्रतिक्रिया. वारकरी संप्रदाय शांततेसाठी ओळखला जातो, असंही वक्तव्य. विचारांनी सामना करा, वारकरी विचार शायफेक करा असं सांगतो का? अंबादास दानवे संग्राम भंडारे यांच्यावर संतापले. शायफेक प्रकरणानंतर विकास लवांडेंवरती दुग्धाभिषेक. लोणी काळभोर पोलीस ठाण्याबाहेरच समर्थकांकडून लवांडेंवरती दुग्धाभिषेक. बच्चू कडू यांचा 19 तारखेला मंत्रालयामध्ये आंदोलन करण्याचा इशारा. दिव्यांग बांधवांसंदर्भातील GR रद्द करण्याच्या मागणीसाठी कडू आक्रमक. 2 GR काढले, त्यामुळे दिव्यांग बांधव मिळणाऱ्या मानधनापासून वंचित राहिले. MIM नगरसेवक मतीन पटेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मुलींचा अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल करत असल्याची माहिती. TCS प्रकरणातील आरोपी निदा खानला याच मतीन पटेलने लपवलेलं. निदा खानचा TCS कंपनीमधील HR सोबत संबंध नाही. FIR दाखल होण्याआधीच तिची बदली. निदा खानवरील आरोप कोर्टामध्ये टिकणारे नाही. ओवेसींकडून आरोपी निदा खानची पाठराखण. पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या वाहनाला झाला अपघात. सुळेंच्या वाहनाला मागून येणाऱ्या गाडीची धडक. सगळे सुखरूप असल्याची सुळेंची माहिती. सुप्रिया सुळेंच्या अपघातावर मात्र पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील माने यांनी व्यक्त केली शंका. सांगलीमध्ये 3घांना शस्त्रासह पोलिसांकडून अटक. 2 परदेशी बनावटीच्या पिस्तूल पोलिसांनी केल्या जप्त. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे संस्थापक संजय भुकरे यांच्या हत्येचा कट उधळला. दरम्यान यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला अडकवलं जातं असा जिल्हाध्यक्षांचा आरोप. भाजप ट्रान्सपोर्ट सेल प्रणित संघटनेकडून मराठी बोला महाराष्ट्र जोडा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. प्रवीण दरेकर, प्रताप सरनाईक, मुनगंटीवार, रितू तावडे उपस्थित होते. मराठी माणूस आणि उत्तर भारतीय हीच देशाची ताकद. दरेकरांची प्रतिक्रिया समोर. 15 ऑगस्टपर्यंत मराठी शिकण्याची मुदत. 16 तारखेला कारवाई करणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा. रिक्षा टॅक्सी चालकांना 15 ऑगस्टपर्यंत मराठी शिकण्याची देण्यात आली मुदत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या मतदारसंघामध्ये 587 रिक्षा चालक मराठी परीक्षेत नापास. मीरा भाईंदरच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानं चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची चाचपणीही केली.
मीरा भाईंदर या ठिकाणी मुलीची छेडछाड करणाऱ्या तरुणाला चोप. शिंदेच्या शिवसेनेचे शाखा प्रमुख अजय साळवे यांनी तरुणाला चोपलं. मीरा गावठाण बस स्टॉपवरती तरुणानं मुलींची छेड काढल्याचा प्रकार. चोप दिला, त्यानंतर तरुणानं मुलींची माफीही मागितली. मीरा भाईंदरमध्ये शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद झाला. दुरुस्तीच्या नावाखाली शिवरायांचा पुतळा हटवण्याचा निर्णय. पुतळा हटवण्याच्या निर्णयावरून राजकारण तापलं. पुतळा हटवल्यास शिवसैनिकांसोबत गाठ पडेल. मंत्री प्रताप सरनाईक यांचं आयुक्त आणि महापौरांना यासंदर्भातलं पत्र. नाशिकच्या इगतपुरीमध्ये आणखी एक भोंदूबाबा. वन विभागानं केला भांडाफोड. गिरणारे या ठिकाणी चंद्रकांत माळे या भोंदूबाबाला अटक. भोंदूबाबाच्या घरातून वन्यजीवांचे अवयव देखील जप्त करण्यात आले. गुप्त माहितीच्या आधारे वन विभागानं धाड मारली. नसरापूर प्रकरणातील आरोपीने जिथे पीडितेवर अत्याचार केले त्याच ठिकाणी तो विटा वाहण्याचं काम देखील करत होता. पोलीस तपासात ही माहिती. घटनास्थळापासून आरोपीला विटा उचलण्याचं काम मिळालेलं. पुण्यात महिला आणि बालकांच्या तक्रारींवरती तात्काळ कारवाई करण्याचे आदेश. तर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे सर्व पोलीस ठाण्यांना निर्देश. नसरापूर घटनेच्या पार्श्वभूमीवरती आता संवेदनशीलता आणि तत्परता राखण्याच्या देखील सूचना करण्यात आल्या. पिंपरी चिंचवडमध्ये सुरक्षा रक्षकाकडून 4 अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न. एमआयडीसी परिसरातील सोसायटीमधील धक्कादायक प्रकार. 10 वर्षीय मुलीने पालकांना सर्व प्रकार सांगितला, त्यामुळे घटना आली समोर. अकोल्यामध्ये चिमुकलीवरती लैंगिक अत्याचार केल्याची आईची तक्रार. नाताळातीलच अल्पवयीन मुलानं लैंगिक अत्याचार केले अशी आईची तक्रार. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ. पीडितेच्या आईचा हा आरोप. बीडच्या केसमध्ये महिलेचा विनयभंग गुन्हा दाखल. तरुणानं मद्यधुंद अवस्थेत महिलेसोबत गैरवर्तन केलं. महिलेसोबत गैरवर्तन करून जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपीला केस पोलिसांकडून अटकही करण्यात आली. गोंदियामध्ये पुण्यातील 3 वर्षीय चिमुकलीवरती अत्याचाराची घटलेली तिचा तीव्र निषेध. एनएसयूआयकडून गोंदिया शहरामध्ये कॅन्डल मार्च. आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करा अशी देखील मागणी. कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांचा 15 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा निवासांनी मोर्चा काढण्याचा इशारा. अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे मोठं नुकसान भरपाईच्या मागणीसाठी आता शेतकरी आक्रमक. अमरावतीमध्ये समृद्ध पंचायतराज अभियानातून धामणगाव रेल्वे तालुक्यातील अशोकनगरला डावलल्याचा देखील आरोप. पुरस्कारापासून वंचित ठेवण्यासाठी डावलल्याचा आरोप. ग्रामविकास अधिकारी आणि संगणक परिचालकांना षडयंत्र रचलं असा देखील आरोप. अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी नागपूरमध्ये लहुसेनेचं आंदोलन. नागपूरच्या संविधान चौकात लहुसेनेनं केलं आंदोलन. अनुसूचित जातींचं उपवर्गीकरण करून वंचित घटकांना न्याय देखील देण्याची मागणी केली. यंदा अल निनो प्रभावामुळे सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मिश्र पिकांचा सल्ला. कमी पाण्यामध्ये येणाऱ्या पिकांची निवड करण्याचं आवाहन केलं. पुण्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता. जिल्ह्यामध्ये घाटमाथ्यावर जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. पुढील 2 दिवस शहरातील जिल्ह्यामध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण कायम. राज्यात तब्बल 487 शाळा अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर. मुंबई विभागामध्ये सर्वाधिक संख्या. या शाळांपैकी केवळ 76 शाळांवर बंदीची कारवाई. 111 शाळांविरोधात गुन्हा देखील करण्यात आला दाखल. मान्सूनच्या पार्श्वभूमीवरती आता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश. 15 मे पूर्वी इमारती, वर्गखोल्या आणि स्वच्छतागृहांची तपासणी देखील पूर्ण केली जाणार. धोकादायक शाळांना तातडीने पर्यायी जागा शोधण्याच्या दिल्या सूचना. लोकल ट्रेनच्या 2 मोटरमनचा एकाच दिवशी हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. कामाच्या अतिरिक्त ताणाचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर. दोघेही पश्चिम रेल्वेवरती कार्यरत होते. मुंबईमध्ये ट्रेनमध्ये तिकीट कलेक्टरला मारहाण केल्याप्रकरणी सॉफ्टवेअर इंजिनियरला अटक करण्यात आली. कामायनी एक्सप्रेसमध्ये तिकीट कलेक्टरला मारहाण करण्यात आलेली. मध्य रेल्वेवर आज माटुंगा ते मुलुंड दरम्यान जलद मार्गावरती मेगा ब्लॉक. ट्रान्स हार्बर मार्गावरती ठाणे ते वाशी नेरूळ दरम्यान मेगा ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीमध्ये अनेक लोकल फेऱ्या रद्द देखील करण्यात आलेल्या आहेत. दहिसर नदी पुनरुज्जीवन आणि सौंदर्यीकरणाचा पहिला टप्पा. उद्घाटनापूर्वी भाजप शिवसेनेमध्ये श्रेयवाद. निमंत्रण पत्रिकेमध्ये स्थानिक भाजप नेत्यांना डावलल्याचा आरोप. भाजप नेत्यांच्या आक्षेपानंतर नावासहित नवी पत्रिका देखील छापण्यात आली. पुणे या ठिकाणच्या 36 धोकादायक वाड्या आणि जुन्या इमारतींना महापालिकेच्या नोटिसा. मध्यवर्ती भागातल्या इमारती राहण्यास अयोग्य आणि त्यामुळे रहिवाशांना तातडीने घरं रिकामी करण्याचं आवाहन. दुर्घटना टाळावी यासाठी प्रशासन मात्र सतर्क. पुणे विद्यापीठानं शिक्षक भरतीचा आकडा न गाठणाऱ्या महाविद्यालयांना इशारा दिला. निकष पूर्ण न करणाऱ्या कॉलेजची प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया यंदा रोखली जाणार. या नियमावलीमुळे आता शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडालेली. माहिती भरण्यासाठी विद्यापीठानं 18 मे पर्यंत मुदतवाढ देखील दिली आहे. पुणे शहरातील 33 रस्त्यांच्या कामांना प्राधान्य. वाकड ते नवले पुलाच्या दरम्यानच्या सेवा रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार. या रस्त्यांसाठी 1200 कोटी रुपये खर्च देखील अपेक्षित. पुण्यासह राज्यातील वाहन चालक ई चलन प्रणालीच्या तांत्रिक बिघाडामुळे त्रस्त. दंड भरूनही खटले ऑनलाईन प्रलंबित दिसत असल्यानं आरटीओची कामं रखडली. एनआयसीच्या सिस्टीममध्ये बिघाड. त्यामुळे नागरिकांना आता मनस्ताप सहन करावा लागतोय.
पुण्याच्या भोर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये उन्हाळी वाळवणांची लगबग, पापड, कुरडया, शेवया बनवताना महिलांकडून पारंपरिक गीतांचा सुरेल असा गजर. शहरामध्ये वाढत्या मागणीमुळे बचत गट आणि गृह उद्योगांना आर्थिक बळ. पुण्यात भोर तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व खरीप हंगामाची तयारी सुरू. शेतकरी शेणखत टाकणे आणि शेत लेवल करण्याच्या कामामध्ये व्यस्त. सेंद्रिय शेतीला प्राधान्य देत बैलगाडीतून शेणखत शेतात पोहोचवण्याचं काम देखील सुरू. पुणे जिल्हा परिषद सीईओ गजानन पाटील यांचा राजगडच्या दुर्गम भागांचा दौरा. विकास कामांचा आढावा घेत आरोग्य केंद्र आणि मॉडेल स्कूलची देखील पाहणी. नागरिकांना दर्जेदार अशी आरोग्य सेवा आणि शिक्षण देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. सामाजिक कार्य केली की प्रचाराची काही गरज पडत नाही. तुम्हाला हवं असेल तरच मत द्या. लोकांनी मला 3दा निवडून दिलं, 4थ्यांदा देखील निवडून येणार. पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये नितीन गडकरींनी व्यक्त केला हा विश्वास. नागपूरमधील घरगुती गॅस सिलेंडर टंचाई दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या उपाययोजना. तर HPCL कडून सिलेंडर पुरवठा 8,450 वरून 19,700 पर्यंत वाढवला. नियमभंग केल्यास कारवाईचा देखील इशारा देत एजन्सीला पारदर्शकता ठेवण्याच्याही सूचना करण्यात आल्या. बीडसह सोलापूर जिल्ह्यातील बाजारपेठेत कांद्याचे भाव घसरले. कांद्याला ₹1 किलो दर. शेतकरी संकटात. लागवडीसाठी झालेला खर्च देखील निघणं कठीण. त्यामुळे शेतकऱ्याची प्रतिक्रिया समोर. धुळे तालुक्यातील नगाव या ठिकाणी 5 एकर ज्वारीचं पीक जळून खाक झालं. शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. रावण पाटील असं या शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. धुळ्यातील भाटपुरामध्ये भीषण आगीमध्ये 5 एकर क्षेत्रातील कापून ठेवलेला मका पीक पूर्णतः जळून खाक. आगीमध्ये शेतकऱ्याचं 4 ते 5 लाखांचं नुकसान. आगीचं कारण अस्पष्ट. वाशिम जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चिया पिकाची लागवड. चिया पिकाला आता समाधानकारक दर. मात्र गेल्या काही दिवसांपासून बाजारभावात सातत्यानं घसरण. एका आठवड्यामध्ये 2,000 रुपयांची घसरण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आता वाढली. वर्धा जिल्हा बँक आणि स्थानिक शाखेने समन्वय ठेवून शेतकऱ्यांचं पीक कर्जाचं अर्ज लवकरच निकाली काढावे. पालकमंत्री पंकज भोयर यांच्या जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीमध्ये सूचना. खत बियाणे या संदर्भात भरारी पथकं स्थापन करून लक्ष ठेवण्याचे देखील देण्यात आले आदेश. वाशिम जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा झपाट्यानं घटला. एकबुर्जी प्रकल्पामध्ये 24% तर सोनल प्रकल्पामध्ये केवळ 12% जलसाठा शिल्लक. वाढत्या उष्णतेमुळे पाणी टंचाईची चिंता वाढली. प्रशासनाकडून पाणी जपून वापरण्याचं केलं जाते आवाहन. गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा. देवरी शहरामध्ये वादळी वाऱ्यामुळे झाडं कोसळून वीज पुरवठा देखील रात्रभर खंडित. नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागली आहे. महावितरणकडून वीज पुरवठा पूर्ववत करण्याचं काम सुरू. सिंधुदुर्गमध्ये 2 दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ. सिंधुदुर्गमध्ये खारेपाटणमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची देखील हजेरी लागली. भंडाऱ्यात पावसाची हजेरी. भर पावसामध्ये मका वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. शेतकऱ्यांच्या लाखनी तालुक्यातील पावसामुळे मका पिकाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फटका बसला. रत्नागिरीमध्ये बेंगी गावामध्ये वादळी वाऱ्यानं थैमान घातलंय. वादळी वाऱ्यामुळे गावातील क्रिकेट सामन्यादरम्यान मैदानामध्ये धावपळ उडाली आहे. सिंधुदुर्गमध्ये सरंब दुर्गवाडी या ठिकाणी घरावर वीज कोसळून नुकसान. दुर्गवाड धनगरवाडी या ठिकाणी रामवरक यांच्या राहत्या घरावर वीज कोसळली. नुकसान भरपाई देण्याची केली जाते मागणी. पुण्याच्या खेडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे उन्हाळी पिकांना देखील फटका बसला. शेतकरी चिंतेत. उन्हाळी हंगामातील भाजीपाला, मका, फळबागा आणि काढण्यात आलेल्या पिकांना या पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला. रायगडमध्ये वीज पडून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. तळा तालुक्यातली ही घटना. तर रायगडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक घरांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. रायगड जिल्ह्यातील नागोठणी या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठं नुकसान झालं. नागोठणी रेल्वे स्थानक परिसरामध्ये झाडं कोसळली. त्यामुळे अनेक दुचाकींचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. रत्नागिरीच्या नाणीज गावातील नागरिकांच्या घरात आणि दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. मिरा नागपूर महामार्गाच्या ठेकेदाराच्या नियोजन शून्य कारभाराचा आता गावाला मोठा फटका बसला. गोंदियामध्ये ऐन कापणीच्या वेळी अवकाळी पाऊस आणि गारपीट. धान, मका पिकांना धोका वाढला. शेतकरी चिंतेत. पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची भीती. नवी मुंबई या ठिकाणच्या घणसोलीमधील पिण्याच्या पाण्याच्या टाकीची दुरावस्था. दूषित पाण्याची नगरसेवक सौरभ शिंदेंनी केली पोलखोल. घणसोली सेक्टर 4 मधील अण्णासाहेब पाटील उद्यानातला हा प्रकार. मुंबईमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावरती टीसीला मारहाण करण्यात आली. टीसीने दंड भरण्यास सांगितलं. त्यानंतर प्रवाशानं मारहाण केली. कमलेंद्र तिवारी आईला नेण्यासाठी स्थानकावरती विनातिकीट आलेला. लातूर जिल्ह्यातील मोरवडमध्ये तरुणाची सुसाईड नोट लिहित आत्महत्या. प्रेम प्रकरणातून तेजस घुडके या 24 वर्षीय तरुणानं जीवन संपवलं. मयत तरुणाला जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. धमक्यांना कंटाळून तेजस घुडकेनं आपलं जीवन संपवलं. वर्ध्यात 9,30,000चे अंमली पदार्थ जप्त. हिंगणघाट पोलिसांची कारवाई. 2 जण पोलिसांच्या ताब्यात. दाखल गुन्ह्याची चौकशी करताना पोलिसांची ही कारवाई. जळगावमध्ये पीडब्ल्यूडी विभागाचे अभियंता योगेश अहिरे यांना लाच स्वीकारताना अटक. थकीत बिल मंजुरीसाठी आता त्यांनी 15 लाखांची मागणी केलेली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापारचत ही कारवाई केली आहे.
सोलापूर या ठिकाणच्या ग्रामीण पोलिसांकडून अवैध दारू वाहतुकीवरती कारवाईमध्ये तब्बल 19,62,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यातही घेतलं. वर्ध्यात अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई. तर सालो टी पॉइंट परिसरातून 3,50,000ची देशी दारू आणि वाहनासह 7.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिघांविरोधात गुन्हा देखील दाखल. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.